मित्रांनो, JVS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक डिस्क्लेमर आधी देऊन टाकतो की सकाळी 3 ते 4 तास ऑफलाईन क्लास, संध्याकाळी 3 ते 4 तास ऑफलाईन क्लास आणि प्लस हा आपला व्हिडिओचा यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवणं. या सतत बोलल्यामुळं किंवा इतर कोणत्याही कारणामुळं माझा थोडासा आवाज बसलेला आहे, थोडा ॲडजस्ट करून घ्या. ओके, चला. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत? आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आपल्या टेट एक्झाम किंवा इतर बी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, RRB, बँकिंग, सगळ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून ओके महत्त्वाचा असणारा जो चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, वर्ग समीकरण, हा चॅप्टर पाहणार. तर आपण म्हटलं की कोणताही चॅप्टर आपण चालू करण्यापूर्वी डायरेक्ट त्याचे उदाहरण शिकवित नाही, की त्याचं बेसिक काय आहे ते सांगतो. तर या चॅप्टरचं काय बेसिक आहे ते आधी पाहूया. चला, क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्याला आपण काय म्हणतो, वर्ग समीकरण. पण त्याआधी समीकरण काय भानगड असते पहा. समीकरण म्हणजे असं काहीतरी तुम्ही पाहिलं असेल मॅथच्या पुस्तकात, 2x अधिक 3 बरोबर x अधिक समथिंग काहीतरी 9, हे काहीतरी पाहिल्यानंतर याला काय म्हणतो आपण, याला नुसतं समीकरण म्हणतो, याला नुसतं साधं समीकरण किंवा इक्वेशन म्हणतो. समीकरणाचं वैशिष्ट्य काय असतं? समीकरणामध्ये एक बरोबरचं चिन्ह असतं, डावीकडं काहीतरी असतं, बरोबर चिन्हाच्या उजवीकडं काहीतरी असतं. बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडे जे काही आहे त्याला काय म्हणतात, त्या समीकरणाची डावी बाजू. त्या समीकरणाची काय म्हणतात, डावी बाजू. आणि उजवीकडे जे काही आहे त्याला समीकरणाची काय म्हणतात, उजवी बाजू. समीकरणाची काय म्हणतात त्याला? आपलं तोंड फळ्याकडे असताना आपल्या डाव्या हाताकडे जी बाजू यायली, आपलं तोंड आपल्या रजिस्टरकडे किंवा फळ्याकडे असताना डाव्या हाताकडे जी बाजू यायली ती डावी बाजू, उजव्या हाताकडे जी बाजू यायली ती उजवी बाजू. तर हे समीकरण आहे. समीकरण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दोन बाजूची समानता, एक डावी बाजू एक उजवी बाजू, यांची समानता म्हणजे काय होय, समीकरण होय. यालाच काय म्हणू आपण, समीकरण. तर याला आपण साधं समीकरण म्हणतो. समीकरण सोडवणं म्हणजे काय करणं? समीकरण सोडवणं म्हणजे त्या समीकरणात त्या अक्षराच्या जागी काय असेल त्या अक्षराची किंमत शोधणं. ओके, म्हणजे या व्हेरिएबल याला काय म्हणतो आपण, या समीकरणामध्ये या अक्षराला काय म्हणत असतो, व्हेरिएबल म्हणत असतो. अक्षराला काय म्हणत असतो, व्हेरिएबल, ज्याला आपण मराठीत काय म्हणतो, चल. आणि अक्षराला खिटून चिटकून जी संख्या आली तिला आपण मराठीमध्ये काय म्हणतो बाळांनो, त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो सहगुणक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इंग्लिशमध्ये म्हणतो कोइफिशियंट. इंग्लिशमध्ये काय म्हणतो, कोइफिशियंट. तुम्ही कसा प्रोनाऊन्स करता मला माहीत नाही. आणि नुसती जी प्युअर नंबर आलेत, प्युअर संख्या आलेत नाही, नुसते केवळ संख्या आहेत त्याला आपण स्थिरांक म्हणतो. नुसत्या ज्या संख्या आहेत का, ज्याला काही अक्षर लागलेलं नाही, नुसते नंबर जे आहेत त्याला काय म्हणतो, स्थिरांक म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो, कॉन्स्टंट म्हणतो. ओके, म्हणजे याला काय म्हणतो आपण, चलपद म्हणतो. ज्या पदामध्ये अक्षर आहे, ज्या पदामध्ये अक्षर आहे त्याला चलपद म्हणतो, याला स्थिरांक म्हणतो. हे एक स्थिरांक आहे, हे एक चलपद आहे. चलपदामधल्या याला काय म्हणतो, त्या चलपदाचा चल म्हणतो आणि त्या चलपदाचा काय म्हणतो, सहगुणक म्हणतो. ओके, आता हे समीकरण जर सोडवायचं असेल तर आपण हे समीकरण कसं सोडवतो बरं बाळांनो? ज्यावेळेस आपण हे समीकरण सोडू, इकडे पहा. आधी तुम्हाला सांगतो की ज्या लोकांचं बेसिक चांगले आहे त्यांनी व्हिडिओ थोडासा व्हिडिओ पुढे घेऊन जे डायरेक्ट मी जे एक्झाम्पल शिकलेले त्यांनी डायरेक्ट एक्झाम्पल पहा. आणि ज्या लोकांना बेसिकपासून शिकायचं त्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा. ओके, आधीच डिस्क्लेमर देऊन टाकतो म्हणजे कोणाला असं वाटून एक सर टेट एक्झामच्या किंवा बँकिंगच्या एक्झामच्या IBPSच्या दृष्टिकोनातून धडा शिकवले तर खूपच बेसिक सांगायले असं ज्याला वाटेल त्यांनी काय करायचं, व्हिडिओ थोडासा पुढं घ्यायचा आणि पुढून व्हिडिओ पाहणं चालू करायचं, जे जे येते ते पुढे घेऊन. ज्यावेळेस आपण हे समीकरण सोडू वाढवू तर ते हे समीकरण कसं सोडवतो आपण? हे समीकरण सोडताना सगळे चलपद म्हणजे अक्षर असणारे पद सगळे डावीकडे जमा करू, कोणत्या एका साईडला जमा करू. मग हे 2x इकडचे डाव्या बाजूला म्हणजे याचं चिन्ह बदलणार नाही. ज्यावेळेस हा +x तिकडे ट्रान्सफर होईल त्यावेळेस याचं चिन्ह बदललेलं नाही, हा काय बनेल, -x. इकडचे 9 इकडंच आहे, ते तिकडे गेले नाही त्या बाजूला, आणि इकडचे +3 इकडे आल्यावर काय होतील, -3. म्हणजे काय केलं आपण, सगळे चलपद अक्षर असणारे पद सगळे डावीकडे जमा केले आणि सगळे स्थिरांक प्युअर नंबर उजवीकडे जमा केले. आता काय झालं, हे 2x मधून x गेला तर काय राहिला x, आणि हे 9 मधून 3 गेले तर काय राहिले, 9 मधून 3 गेले 6. म्हणजे इथे x ची किंमत काय आली, 6 आली. म्हणजे या x च्या जागेवर काय आहे, 6. पहा ना तुम्ही, x च्या जागेवर 6 आहे, 6 2 12, 12 3 15. हे काय x च्या जागेवर 6, 6 9 15. म्हणजे काय झालं, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. म्हणजे त्या समीकरणाचं समाधान करणारी, सॅटिस्फॅक्शन करणारी किंमत काय आहे, 6. म्हणजे 6 ही त्या समीकरणाची काय, त्या समीकरणामधल्या त्या अक्षराची किंमत आहे, म्हणजे 6 त्या समीकरणाची उकल आहे. हे झालं समीकरण काय असतं इन जनरल. आता समीकरण काय असतं कळलं. आता या समीकरणात काय पाहिलं तुम्ही, या समीकरणात सगळीकडं जे चल आहेत, जे अक्षर आहेत त्याचे घातांक किती आहे, 1 आहे. त्याच्यामध्ये चलाचे घातांक किती आहेत, 1 आहेत. पण वर्ग समीकरण, त्याच्या नावातच वर्ग आला. वर्ग म्हणजे कितवा घातांक असतो, वर्ग म्हणजे दुसरा घातांक आहे. मग आपण वर्ग समीकरणाची व्याख्या करताना काय करू, वर्ग समीकरणाची व्याख्या असेल ना, ज्या समीकरणात चलाचा सर्वात मोठा घातांक 2 असतो, ज्या समीकरणात काय म्हणू आपण, ज्या समीकरणात काय असतं, ज्या समीकरणात एकच चल असणार सगळीकडे, 2 चल असणार नाही. ज्या समीकरणात एकच चल असते व चलाचा सर्वात मोठा घातांक किती असतो, चलाचा सर्वात मोठा घातांक
चलाचा सर्वात मोठा घातांक किती असतो 2 असतो. चलाचा सर्वात मोठा घातांक 2 असतो. त्या समीकरणास आवाज बसला बरं थोडासा. त्या समीकरणास त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्या समीकरणास काय म्हणतात? त्या समीकरणास वर्ग समीकरण म्हणतात. त्या समीकरणास काय म्हणतात? वर्ग समीकरण म्हणतात. काय म्हटलं मी? ज्या समीकरणात एकच चल असतं, कोणते एकच समीकरणात एका समीकरणात 2 चल असणार नाही, एकच चल असणार. मी एक्झाम्पल देतो ना. ज्या समीकरणात एकच चल असते व चलाचा सर्वात मोठा घातांक किती असतो? 2 असतो, त्या समीकरणास काय म्हणतात? वर्ग समीकरण. उदाहरणार्थ हे समीकरण लिहिलं पहा. x चा वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर 0. या समीकरणात एकच चल आहे. कोणतं चल आहे? पूर्ण समीकरणात इथून तिथून x हे एकच चल आहे आणि चलाचा सर्वात मोठा घातांक 2 घातांक आहे. चलाचा इथं घातांक 1 आहे आणि इथं चलाचा घातांक 2 आहे. याच्यापैकी सर्वात मोठा घातांक काय? 2 आहे. म्हणजे या समीकरणात x हे एकच चल आहे आणि चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून याला काय म्हणू आपण? वर्ग समीकरण म्हणून. आणखीन एक उदाहरण घेऊ. समजा उदाहरण 3y चा वर्ग अधिक 7y अधिक 4 बरोबर 0. या समीकरणाला पहा. या समीकरणामध्ये y हे एकच चल आहे. या पूर्ण समीकरणात हे वेगळं समीकरण, ते वेगळं समीकरण. या समीकरणात y हे एकच चल आहे. y हे काय? इथून तिथून एकच चल आहे. आणि चलाचा सर्वात मोठा घातांक, चलात इथे 1 घातांक आणि इथे 2 घातांक. याच्यापैकी सर्वात मोठा घातांक किती? चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून याला काय म्हणतो? वर्ग समीकरण. मग वर्ग समीकरणाची डेफिनेशन काय झाली? वर्ग समीकरणाची डेफिनेशन झाली त्या समीकरणात इथून तिथून एकच चल असावा आणि चलाचा सर्वात मोठा घातांक 2 असावा. त्याला काय म्हणतो आपण? वर्ग समीकरण. असे खूप सारे उदाहरणं आपण एक्झाम्पल म्हणून दिलं. आपण तर आपले एक्झॅक्ट टेटच्या दृष्टिकोनातून किंवा बँकिंग IBPSच्या दृष्टिकोनातून जे एक्झाम्पल आहे ते तर पाहणारच आहोत ना आपण. आता पहा वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. आता काय पाहूया? वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. सामान्य रूप कसे असते? वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. सामान्य रूप म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? जनरल फॉर्म. सामान्य रूप ज्याला आपण काय म्हणतो? इंग्लिशमध्ये आपण सामान्य रूपाला काय म्हणतो? जनरल फॉर्म किंवा त्याचा स्टँडर्ड फॉर्म. जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म याला काय म्हणतो? वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. कोणते रूप? सामान्य रूप. व्यवस्थित दिसेल का? वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. ओके, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. तर वर्ग समीकरणाचे सामान्य रूप किंवा जनरल फॉर्म कसं असतं? वर्ग समीकरणाचं सामान्य रूप किंवा जनरल फॉर्म असा असतो पहा. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे काय आहे? वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. याला काय म्हणतात? वर्ग समीकरणाचे सामान्य रूप किंवा जनरल फॉर्म. याच्यामध्ये काय आहे? ABC हे काय आहे? ABC हे सहगुणक आहेत. ओके, ABC हे काय आहेत? सहगुणक आहेत. ABC या वास्तव संख्या आहे असं म्हटलं तरी. ABC या काय आहेत? वास्तव संख्या. दिसायला हे A हे B आणि हे C. इथं A किती आहे? 3 आहे. B किती आहे? 5 आहे. A आहे 3, B आहे 7 आणि शेवटचा C आहे 4. ABC या संख्या आहेत आणि x हे काय आहे? x हे चल आहे. x हे काय? चल आहे. आणखीन तुम्हाला व्यवस्थित समजावून आपण काय करू? याची तुलना 3y वर्ग हे इथलं जे समीकरण दिसून राहिलं, कोणतं समीकरण दिसायलं? हे समीकरण पहा. 3y वर्ग अधिक 7y अधिक 4 बरोबर 0 ची याच्यासोबत तुलना केली. कोणासोबत तुलना केली? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना केली. काय केली? याच्यासोबत तुलना केली. तर या ठिकाणी a ची किंमत किती? वर्गपदात सहगुणक a ची किंमत आहे 3. ओके, रेषीय पदात सहगुणक b ची किंमत किती आहे? रेषीय पदात सहगुणक b ची किंमत आहे 7 आणि c ची किंमत किती आहे? 4 आहे. म्हणजे हे झाले ABC या काय आहेत? ABC या संख्या आहेत. इथे a ची किंमत काहीच नाही म्हणजे किती आहे? जी मॅथमध्ये जिसका कोई नहीं होता है उसका 1 होता है. म्हणजे इथं काही सहगुणक नाही म्हणजे किती सहगुणक आहे? इथे a ची किंमत 1 आहे, b ची किंमत 5 आहे आणि c ची किंमत 6 आहे. हे ABCच्या किंमती. याच्यामध्ये आपण या पदांना काही ना काहीतरी काय करत असतो? नाव देत असतो. याच्यामध्ये ज्याला आपण x² लागलेले आहे, ओके, ज्याला स्क्वेअरची x² लागलेली, x² लागलेली, तर या टर्मला x² लागलेल्या या टर्मला आपण काय म्हणतो? वर्गपद. काय म्हणतो? त्या समीकरणात 3 पद आहेत. त्याच्यात हे एक पद आहे, हे एक पद आणि हे एक पद आहे. 3 पद आहे. त्याच्यातल्या या पदाला काय म्हणतो आपण? वर्गपद. कोणतं पद म्हणतो? वर्गपद. इंग्लिशमध्ये आपण त्याला क्वाड्रॅटिक टर्म म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला? क्वाड्रॅटिक टर्म. कोणती टर्म? क्वाड्रॅटिक टर्म. ओके, क्वाड्रॅटिक टर्म, वर्गपद. याला आपण म्हणतो आपल्या मराठीमध्ये रेषीय पद. कोणतं पद? 1 घातांक असणारं पद रेषीय पद. ओके, रेषीय पद. कोणतं पद म्हणतो याला? रेषीय पद. ज्याला आपण आपल्या इंग्लिशमध्ये काय म्हणतो? लिनियर टर्म. कोणती टर्म म्हणतो? लिनियर टर्म. आणि शेवटी ही जी संख्या आहे दिसायली, शेवटी संख्या 4, 6, तशी इथं संख्या c. तर शेवटचा हा जो याला आपण काय म्हणतो? शुद्ध भाषेत या शेवटच्या संख्येला, जसं इथं शेवटची संख्या 4 आहे, शेवटची संख्या 6 आहे, तसे c ला काय म्हणतो? स्थिरांक. c ला काय म्हणतो? स्थिरांक ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? कॉन्स्टंट. त्याला काय म्हणतो? कॉन्स्टंट असं. तर वर्ग समीकरणात 4 गोष्टी असतात. तर या समीकरणात काय? बघा इकडे पहा. या समीकरणात हे 3y वर्ग जसे वर्गपद आहे, 7y हे काय? रेषीय पद आहे, 4 हे स्थिरांक आहे. इथे 1x वर्ग हे वर्गपद आहे, 5x हे काय? रेषीय पद आहे, 6 हे काय आहे? स्थिरांक आहे. तिथं कोणत्या पदाला काय म्हणतो हे पाहिलं आपण. आता आपल्याला
वर्ग समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत पहा. ॲक्च्युली 10वी पर्यंत तुम्ही शिकलेले आहे. एक वर्ग समीकरण सोडवण्याची अवयव पद्धत आहे, एक सूत्र पद्धत आहे आणि आता पाहूया वर्ग समीकरण सोडवण्याची पद्धती. सामान्य रूप पाहिलं आपण, सामान्य रूप ठेवायचं होतं का. चला वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती, वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती, वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती. ओके, वर्ग समीकरण सोडवण्याची पद्धती, सोडवण्याची पद्धत, सोडवण्या मेथड्स ऑफ सॉल्विंग. तर वर्ग समीकरण सोडवण्याची पद्धत कोणती आहे. वर्ग समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती आहे. एक आहे अवयव पद्धत. कोणती पद्धत. अवयव पद्धत. एक पद्धत कोणती. अवयव पद्धत. अवयव पद्धत ज्याला आपण काय म्हणतो बाळांनो, फॅक्टरायझेशन मेथड. कोणती मेथड म्हणतो. फॅक्टरायझेशन मेथड. कोणती मेथड. फॅक्टरायझेशन. दुसरी पद्धत जी आहे ती सूत्र पद्धत. पुढची पद्धत काय. सूत्र पद्धत, ज्याच्यामध्ये आपण सूत्र वापरतो, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, फॉर्म्युला मेथड. काय म्हणतो. फॉर्म्युला मेथड. आणि तिसरी जी पद्धत आहे वर्ग समीकरण सोडवण्याची ती आहे पूर्ण वर्ग पद्धत. कोणती पद्धत आहे. पूर्ण वर्ग पद्धत. मी काय म्हणलो, ज्याला हे सगळं बेसिक माहिती आहे त्यानं काय करायचं, स्किप करायचं व्हिडिओ आणि डायरेक्ट एक्झाम्पलपासून व्हिडिओ पाहायचं. आणि पूर्ण वर्ग पद्धत ज्याला आपण म्हणतो कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड. काय म्हणतो. कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड. कोणती मेथड म्हणतो. कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड. या 3 पद्धती आहे वर्ग समीकरण सोडायच्या. पण आपल्याला ज्यावेळेस आपण शॉर्ट ट्रिकने आन्सर काढणार आहोत आपल्या टेटसाठी, IBPS साठी, बँकिंगसाठी, तर आपल्याला यात शेवटच्या 2 पद्धतीची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त पहिली पद्धत कामाची आहे. पहिली पद्धत बी आपण डायरेक्ट पहिली पद्धत वापरणार नव्हत्या. आपण जी ट्रिक विकसित केलेली आहे, आपण डायरेक्ट उत्तर काढण्याची जी ट्रिक विकसित केलेली आहे, डायरेक्ट उत्तर काढण्याची आपण जी टेक्निक विकसित केलेली ती कोणापासून विकसित केलेली. वर्ग समीकरण सोडवण्याच्या अवयव पद्धतीपासून विकसित केलेली. म्हणून आपण आपली चर्चा कशावर करूया. वर्ग समीकरण सोडवण्याची अवयव पद्धत याच्यावर करूया. थोडंसं पाणी पितो. वर्ग समीकरण सोडवण्याची काय पाहिलं होतं आपण. वर्ग समीकरण सोडवण्याची अवयव पद्धत. तर अवयव पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवायचं. समजा या वर्ग समीकरणाला घेतलं बाळांनो, काय आहे वर्ग समीकरण पहा. एक्सचा वर्ग इकडे घेऊ का, व्यवस्थित दिसेल. वेगळ्या शाईने लिहितो, लाल शाईचा वापर करतो. समजा हे समीकरण कोणत्या पद्धतीने सोडवायचं. सोडवा. एक्स वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर 0. आणखी एक समीकरण पहा. एक्स वर्ग अधिक 7x अधिक 12 बरोबर 0. ठीक आहे. हे 2 उदाहरणं मी तुम्हाला अवयव पद्धतीने सॉल्व करून दाखवणार. आणि अवयव पद्धतीने सॉल्व करून दाखविल्यानंतर मी त्यानंतर तुम्हाला त्याची टेक्निक, शॉर्ट ट्रिक आपण कशी विकसित केली आपल्या टेट एक्झामसाठी, IBPS एक्झामसाठी. कारण याच्यावर तुम्हाला एक्झाममध्ये 5 प्रश्न असतात. मागच्या वर्षी टेट दिलेल्या विद्यार्थ्यांना विचारा, एका लाईनीनं 5 प्रश्न येतात. एका लाईनीने सिरियल नंबरनं 5 प्रश्न येतात. 5 मार्क एक कठ्यात तुम्हाला खानखन मिळणार. 5नं तुमचा स्कोर वाढणार आहे जर तुम्ही काय हा टॉपिक जर माझा बेसिकपासून पाहिला आणि जर पक्का केला तर. ओके. आणि नक्कीच 1 मार्कामुळे आपलं मेरिट होऊ शकतं. जर 1 मार्कामुळे आपलं मेरिट होऊ शकतं तर 5 मार्क आपल्यासाठी फार किमती आहेत, फार मौल्यवान आहेत. तर पहा, आपल्याला अवयव पद्धतीनं याच्यावर नंतर बोलू, आधी त्या समीकरणावर बोलू. आवाज बसलेला आहे, पुन्हा सांगायला याला नंतर सॉल्व. आपल्याला अवयव पद्धतीने हे समीकरण कसं सोडवायचं थोडं बारकाईने लक्ष द्या. माझी स्पीड कमी झाली असेल तर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन, बोलण्याची स्पीड जर माझी जास्त असेल तर सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही स्पीड कमी करा. आणि तुम्हाला व्हिडिओ चांगला दिसावा म्हणून व्हिडिओची थोडीशी काय करा, पिक्चर क्वालिटी वाढवा. 720 पिक्सलवर हा व्हिडिओ पहा तुम्ही, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल सेटिंगमध्ये जाऊन. चला आता पहा आपल्याला हे समीकरण कसं सोडवायचं. तर खूप सोपं आहे. आता इथं काहीच सहगुणक नाही म्हणजे किती सहगुणक आहे दादांनो दीदींनो. इथं काहीच सहगुणक नाही म्हणजे इथे एक सहगुणक. तुम्हाला काय करायचं, इथला वर्गपदाचा सहगुणक, हे वर्गपद म्हणलो होतो ना आपण, याला वर्गपद, याला रेषीय पद आणि 6. या वर्गपदाचा सहगुणक किती आहे, इथला सहगुणक वर्गपदाचा, इथला सहगुणक 1. आणि शेवटचा स्थिरांक, शेवटचा जो नंबर आहे का शेवटी येणारा, जसा हा 6 आहे, हा 4 आहे, 1 आणि हा 6 यांचा गुणाकार करायचा. किती आला यांचा गुणाकार, यांचा गुणाकार आला 6. ठीक आहे. पहा आधी या तुम्हाला वाटेल ही लई लॉंग मेथड सांगितलं, पण नंतर ती शॉर्ट होणार. ती लॉंग मेथड कशी आली म्हणजे कोणत्या कॉन्सेप्टनुसार आली, ती मॅथच्या कोणत्या कॉन्सेप्टनुसार ती शॉर्टकट मेथड आली. अशी जर ती मेथड कळलेली असली तर मग ती मेथड कधीच विसरणार नाही तुमची. पण तुम्ही अशी मेथड रटली, ती पाठ केली, हां असं 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 असंच करायचं लॉजिक तर तसं लक्षात बसणार नाही. कसं सोडायचं हे अवयव पद्धतीने हे वर्ग समीकरण कसं सोडवायचं पहा. अवयव पद्धतीने हे वर्ग समीकरण असं सोडवायचं. या 1चा आणि या 6चा वर्गपदाचा सहगुणक 1च्या ऐवजी संख्या दुसरी बी असू शकते. इथं काहीच नाही, जिथं काहीच सहगुणक नसतो तिथं काय असतो 1. म्हणजे इथला 1 आणि हा शेवटचा स्थिरांक 6 यांचा गुणाकार काय झाला 6. 1 व 6चा गुणाकार 6. तर या 6चे असे 2 अवयव पाडायचे तुम्हाला. या 6चे असे 2 अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज किती आली पाहिजे, त्यांची बेरीज 5 आली पाहिजे. तर मग 6चे असे 2 अवयव ज्यांची बेरीज 5 होईल ते कोणते आहेत, 3 आणि 2 करून पहा तुम्ही. 3 2
6 व्हायला, 3 आणि 2चा गुणाकार काय व्हायला 6 आणि 3 आणि 2ची बेरीज काय व्हायली 5. तर तुम्ही ह्या मधल्या 5ला कसं तोडून नेताल, त्या 5x जागेवर तुम्हाला काय लिहायचे 3x आणि 2x. काय लिहायचे 3x आणि 2x. याला मधल्या याला तोडणार तुम्ही काय x वर्ग आणि त्या 5xच्या जागेवर काय लिहिणार आहात ते अवयव 3x 2x 3x आणि 2x आणि पुढचे 6 फक्त या 5ला तोडून काय लिहिलं, या 5ला तोडून 3x 2x आणि शेवटचे हे +6 बरोबर काय 0. आता आपली पद्धत कशी होती जी आपण 10वीला शिकलो होतो ती पद्धत सांगतो. आपण काय करायचो, स्टार्टिंगच्या सुरुवातीच्या 2 पदाखाली एक अंडरलाईन मारून त्याचा गट बनवायचो आणि शेवटच्या 2 पदाखाली अंडरलाईन मारून त्याचा एक गट बनवायचो. मला लक्षात, मी तुम्हाला आधी कॉन्सेप्ट सांगितलं, कॉन्सेप्टवरून ट्रिक कशी आली ती सांगायला. पहा कॉन्सेप्ट सांगून त्याच्यावरून ट्रिक कशी आली सांगायला. मग याच्यातून आपण कॉमन घ्यायचो. आठवतं तुम्ही 10वीला तुम्ही कशी सोडले होते, तुमच्या शिक्षकांना तुम्हाला हे उदाहरण कसे सोडवायचे ते सांगितलं होतं, आठवून पहा. याच्या खाली अंडरलाईन मारली, याचा एक गट बनवला आणि शेवटच्या 2 पदाखाली एक अंडरलाईन, सुरुवातीच्या 2 पदाखाली एक अंडरलाईन मारली त्याचा एक गट बनवला, शेवटच्या 2 पदाखाली एक अंडरलाईन मारली त्याचा एक गट बनवला. या गटातून काय कॉमन निघतं, थोडं बारकाईने पहा, थोडं मॅथ चांगलं असेल तुमचं तर या गटातून कॉमन निघतं x. आता x वर्गमधून x कॉमन निघलं तर मदत राहिले x, इथून x कॉमन निघलं तर इथं काय राहिले मदत 3. ओके, इथून काय कॉमन निघतं, इथं 2 भाग चालला इथून आणि इथं बेत्रिक 6 2 भाग चालला म्हणजे इथून काय कॉमन निघतं 2. इथून या गटातून 2 कॉमन निघले तर मदत काय राहिले x आणि 2 कॉमन निघले तर बेत्रिक 6 कितीचा भाग बसला. हां, तुम्ही कॉमन काढलेला राईट आहे का रॉंग आहे वापस ब्रॅकेटमध्ये घुसायचं. हे काय पहा ना, x वर्ग x गुणिले 3 3x 2 गुणिले x 2x आणि बेत्रिक 6 म्हणजे कॉमन काढलेला करेक्ट. मग त्याच्या पुढं काय होती पद्धत, या 2 सारख्या कंसाबद्दल एक कंस किंवा हा अख्खा कंसच कॉमन काढला उचलून, हा जा साधा कंस दिसायला हा कंसच उचलून कॉमन काढला तर काय झाला x + 3 आणि दुसऱ्या कंसात कोण काय राहिलं x प्लस दुसऱ्या कंसात राहिलं x + 2 = 0. मग पुढच्या स्टेपला काय करायचो, हो आपली 10th आठवा. पुढच्या स्टेपला मग काय करायचो, पहिल्या कंसाबरोबर 0 किंवा काय लिहायचो दुसऱ्या कंसाबरोबर 0 लिहायचो. पहिल्या कंसाबरोबर 0 किंवा दुसऱ्या कंसाबरोबर 0 लिहायचो. मग हे +3 इकडे ट्रान्सफर झाले तर काय येऊ लागले -3 किंवा हे +2 इकडे ट्रान्सफर होऊ लागले तर काय येऊ लागले -2. म्हणजे आपल्याला या समीकरणाच्या किमती काय भेटल्या, या समीकरणामधल्या x च्या किमती बाळांनो काय भेटल्या आपल्याला -3 -2 आणि आपले अवयव काय होते 6चे, आपले 6चे अवयव होते +3 +2. 6चे अवयव काय होते आपले अवयव होते +3 +2 आणि आपल्याला किमती काय भेटल्या -3 -2. याच्यावरून आपण काय केलेली ट्रिक अशी विकसित केलेली. पहा मग आता रफमध्ये इथं ट्रिक सांगतो आणि ती ट्रिक सांगितल्यावर मग आणखीन एक एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्याची एक ट्रिक सांगतो. ह्या एक्झाम्पलला मग आपण ट्रिक नसतो, आपल्याला फक्त डायरेक्ट अवयव शोधायचे. म्हणजे काय आपल्याला हे 1 आणि 6चा गुणाकार 6, 6चे असे 2 अवयव ज्याची बेरीज 5 झाली पाहिजे ते काय होते 3 आणि 2 होते. तर यांचे चिन्ह काय होते +3 आणि +2 होते. पण xच्या ज्या किमती आल्या त्यांचे चिन्ह काय आहेत -3 आणि -2 आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचे अवयव शोधायचे ना, अवयवाचे चिन्ह विरुद्ध चिन्ह घ्यायचे, अवयव घ्यायचे ना अवयवाच्या उलट चिन्ह घ्यायचे, ते डायरेक्ट आपल्या काय असणार आहे किमती असणार आहे. पहा रफमध्ये सांगायला x वर्ग अधिक 5x, त्याला जाऊ दे थोड्या काळापुरतं त्याच्याकडे लक्ष नका देऊ, याच्याकडे पहा x वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर काय होतं 0. कसं सोडवलं आपण पहा बरं, इथं काहीच नाही म्हणजे काय 6 गुणिले मानला 1, इथला 1 आणि हे 6 यांचा गुणाकार केला बरोबर ना, 1 आणि 6 यांचा गुणाकार काय आला 6. या 6चे असे 2 अवयव म्हणजे फॅक्टर, या 6चे असे 2 फॅक्टर्स ज्याची बेरीज काय झाली पाहिजे 5 झाली पाहिजे. असे फॅक्टर कोणते आहेत या 6चे 3 आणि 2. पहा ना 3 2 6 गुणाकार व्हायला आहे आणि 3 आणि 2ची बेरीज काय होईल 5. या 6ला असं तोडायचं, या 1 आणि 6च्या गुणाकाराला या 6ला असं तोडायचं की त्यांची बेरीज 5 आणि गुणाकार 6 झाला पाहिजे. असे अवयव काय 2 आणि 3 आणि डायरेक्ट मग त्याच्या व्हॅल्यूज काय आल्या पाहिजे xच्या. आपले अवयव होते 3 आणि 2 आणि व्हॅल्यूज आले xच्या -3 आणि -2. म्हणजे फॅक्टर जे असतील त्याच्या उलट व्हॅल्यूज असतील. जर फॅक्टर आहेत +3 आणि +2 तर व्हॅल्यूज काय असतील -3 आणि -2. आणखीन एक उदाहरण पहा, क्लिअर होऊन जाईल. म्हणजे डायरेक्ट आपल्याला पुढे एक्झाम्पल घेता येतील. वरी लिहिलेलं हे उदाहरण पहा, मी लिहिलेलं वरी x चा वर्ग अधिक 7x अधिक 12 बरोबर 0. x चा वर्ग अधिक 7x अधिक 12 बरोबर 0. तर या ठिकाणी फॅक्टर अवयव इकडे पहा, फॅक्टर म्हणजे अवयव, फॅक्टर अवयव म्हणजे अशा दोन संख्या. मग इथं काही सहगुणक नाही म्हणजे 1 आणि 12चा गुणाकार 12. ओके, म्हणजे त्यांचा गुणाकार करतो तर 12 झाला पाहिजे आणि बेरीज करायला गेलो तर किती झाली पाहिजे, बेरीज केल्यावर 7, गुणाकार 12 बेरीज 7 झाला पाहिजे. अशा कोणत्या संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 12 आणि बेरीज 7 झाल्या पाहिजे, अशा संख्या आहेत 4 आणि
3. पहा 4 आणि 3चा गुणाकार काय होतो 12 आणि 4 आणि 3ची बेरीज काय होती 7. म्हणजे आपल्याला फॅक्टर्स काय भेटले, फॅक्टर भेटले 4 आणि 3. जे आपल्याला फॅक्टर भेटत असतात त्याचे विरुद्ध चिन्ह कोणाचे असतं, त्याचे विरुद्ध चिन्ह एक्सच्या किमतींचे असतात, व्हॅल्यूज, एक्सच्या व्हॅल्यूज. तर मग एक्सच्या व्हॅल्यूज काय आहेत आपल्या, एक्सच्या व्हॅल्यूज याच्या उलट असतील, -4 आणि -3. जे फॅक्टरचं चिन्ह असेल त्याच्या उलट त्याचे काय असेल, व्हॅल्यूजचं चिन्ह असेल. हे एक झालं. जर असं आलं तुम्ही म्हणताल सर इथे एक सहगुणक आल्यावर सांगितलं तुम्ही, जर सहगुणक एक शिवाय दुसरा आला तर चला एक शिवाय दुसरा आला तर काय करायचं, एक्झाम्पल लगेच सांगतो. एक शिवाय दुसरा सहगुणक आला, समजा मी या उदाहरणाला तसं लिहिण्याऐवजी असं लिहिलं बाळांनो, 2x वर्ग अधिक 7x अधिक 6 बरोबर 0. ठीक आहे. तर मग या केसमध्ये काय करतो आपण, असं आल्यावर या 2 आणि या 6चा गुणाकार किती झाला, डायरेक्ट लिहू. 2 आणि 6चा गुणाकार, 2 आणि 6चा गुणाकार झाला 12. मग या 12चे असे 2 अवयव ज्याची बेरीज 7 झाली पाहिजे. तर 12चे असे 2 अवयव कोणते आहेत ज्याची बेरीज 7 होईल, 4 आणि 3 त्याचे अवयव आहेत. मग त्याच्या त्या डायरेक्ट मग व्हॅल्यूज आहेत का, चिन्ह बदलून टाकलं तर नाही. तर त्या केसमध्ये तुम्हाला इथं जे सहगुणक यायला त्यांना काय करायचं, एकदा भागायचं. तुमच्या ह्या फायनल व्हॅल्यूज नाही, तुमच्या फायनल व्हॅल्यूज काय आहेत. मग जर इथं एकपेक्षा मोठा सहगुणक आला तर तुम्हाला त्यानं भागायचं. मग या 2नं तुम्हाला काय करायचं, या 2ने या ठिकाणी भागायचं. काय होईल 2नं भागल्यावर 2 दुनी 4 आणि इथं भाग जात नाही. म्हणजे इथं आला आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यूज आल्या आपल्या -2 आणि -3/2. व्हॅल्यूज काय आल्या आपल्या -2 आणि -3/2. तर तुम्हाला काय करायचे, फॅक्टर शोधायचे आणि फॅक्टरचे चिन्ह अपोजिट घ्यायचे. या तुमच्या काय झाल्यात, फॅक्टर शोधायचे आणि फॅक्टरचे चिन्ह अपोजिट घ्यायचे. ह्या तुमच्या झाल्यात व्हॅल्यूज. आणि जर समजा वर्गपदाला काही सहगुणक आलं तर त्या सहगुणकांना व्हॅल्यूजला भागलं तर जे येईल त्या तुमच्या ॲक्च्युअल व्हॅल्यूज आहेत, त्या तुमच्या काय आहेत, ॲक्च्युअल व्हॅल्यूज आहेत. चला तर काही आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. काय करूया पहा, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरवर टेटमध्ये किंवा IBPS घेत असलेल्या कोणत्याही बँकिंगच्या एक्झाममध्ये कसे क्वेश्चन असणार आहे. तर क्वेश्चन याप्रमाणे असणार आहे, आपल्याला समीकरण सोडवायचं आणि यापैकी योग्य पर्यायाची निवड करायची. या समीकरणामध्ये हे समीकरण x या चलामध्ये, x या अक्षरामध्ये आणि हे समीकरण y या अक्षरामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की वर्ग समीकरण सोडवल्यावर किती किमती येतात एक्सच्या. आता आपण वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडलं तर एक्सच्या 2 किमती येणार इथं आणि इथं वायच्या 2 किमती येणार आहे. तर त्या किमतीमध्ये याच्यापैकी कोणता संबंध असणार, हे 5 संबंध एक्स आणि वाय किमतीमध्ये असणारे 5 रिलेशन दिले. या ऑप्शन ए मध्ये एक रिलेशन दिलं, बी मध्ये एक दिले, सी मध्ये एक दिलं, डी मध्ये एक रिलेशन दिलं आणि ई मध्ये एक रिलेशन दिलं. आधी ते रिलेशन समजून घेऊया, त्याचा अर्थ काय व्हायला, त्या रिलेशन्सचा अर्थ काय व्हायला. इकडे पहा, हे एक्स आणि हे वाय मध्ये रिलेशन आहे. जर हे उघडं तोंड असे एक्सकडे, उघडं तोंड जर एक्सकडे तर एक्स मोठा आहे वायपेक्षा. जर हे उघडं तोंड वायकडे तर वाय मोठा आहे कोणापेक्षा, एक्सपेक्षा, म्हणजे एक्स लहान आहे इथं याचा अर्थ. ओके. आज हे उघडं तोंड ज्याच्याकडे ते मोठा आहे म्हणजे एक्स मोठा आहे आणि एक्स मोठा बी आहे आणि वायचा एवढा बी आहे. तर मग अशी एक रेष, या रेषेचा अर्थ असा होतो की एक्स मोठा बी आहे आणि वाय एवढा बी आहे. आता याचा अर्थ काय, एक्स लहान आहे वायपेक्षा, कारण उघडं तोंड वायकडे म्हणजे वाय मोठा आहे, वाय मोठा आहे म्हणजे आपोआप याचा अर्थ एक्स लहान आहे. एक्स लहान आहे वायपेक्षा आणि अशी रेष मारल्यावर काय होता अर्थ, एक्स लहान बी आहे आणि वायच्या एवढा बी आहे. हे 4 ऑप्शनमध्ये 4 गोष्टी दाखवलेल्या आहे. आणि शेवटी जर असं असेल तर एक्स आणि वायमध्ये तर एक्स हा कशा एवढा आहे, एक्स हा वाय एवढा आहे. ओके. या 4चा अर्थ काय व्हायला, हे उघडं तोंड वायकडे असल्यामुळं काय एक्स मोठा आहे, उघडं तोंड एक्सकडे सॉरी, तर एक्स मोठा आहे वायपेक्षा, किंवा एक्स मोठा किंवा एवढा आहे वाय, एक्स हा वायपेक्षा मोठा आहे किंवा त्याच्या एवढा आहे. याचा अर्थ होतो एक्स हा लहान आहे किंवा एक्स हा वायपेक्षा लहान आहे आणि याचा अर्थ होतो एक्स हा वायपेक्षा लहान आहे आणि त्याच्या एवढा आहे. आणि या ऑप्शनचा अर्थ होतो एक्स हा वाय एवढा आहे किंवा सांगता येत नाही नेमकं काय आहे. तर हे 4 ऑप्शन्स या ठिकाणी आपण समजून घेतले काय आहे. तर चला आता काय करूया, आपण हे एक्झाम्पल सॉल्व करूया. एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिले, एक क्वाड्रेटिक म्हणजे एक्सच्या 2 किमती येतील आणि वायच्या 2 किमती येतील आणि त्यांच्यामध्ये याच्यापैकी या ऑप्शनमध्ये दाखवलेल्यापैकी कोणतं रिलेशन आहे ते आपल्याला काय करायचं, डिटरमाइन करायचं. तर कसं होईल, चला लेटेस्ट आपण सॉल्व करून पाहू कसं सॉल्व करायचं. तर या वर्गपदाचा आपण काय म्हणलो आता बेसिक शिकलो, याला वर्गपद म्हणतात, याला रेषीय पद म्हणतात, याला स्थिरांक म्हणतात. ते वर्गपदाचा सहगुणक काहीच नाही म्हणजे किती, एक आहे. वर्गपदाचा सहगुणक आणि शेवटचा स्थिरांक यांचा गुणाकार करायचा तुम्हाला. या दोघांचा गुणाकार किती आला, यांचा गुणाकार झाला आहे 6. मग या 6चे असे 2 अवयव पाडायचे ज्याची बेरीज -5 झाली पाहिजे. म्हणजे अशा 2 संख्या ज्यांचा गुणाकार 6 झाला पाहिजे पण बेरीज काय झाली पाहिजे, -5 झाली पाहिजे. अशा संख्या काय आहेत, -3 आणि -2. पहा ना, -3 आणि -2चा गुणाकार काय होतो, मायनसचा गुणाकार प्लस असतो ना, बेसिक गणित पहा ना तुम्ही, ऋणाचा गुणाकार धन आणि -3 आणि -2ची बेरीज काय असते, -5 असते. तर मग आपले अवयव काय आले, आपले फॅक्टर्स आलेले आहेत. आपले फॅक्टर्स काय आलेले आहेत, आपले फॅक्टर्स आलेत
-3 आणि -2. तुम्ही पहा आपण अवयव पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले. जे फॅक्टर येतात त्याच्या उलट म्हणजे त्याच्या विरुद्ध चिन्ह कोणाचं असतं, जे फॅक्टरचं चिन्ह असतं त्याच्या विरुद्ध चिन्ह व्हॅल्यूजचं असतात. मग एक्सच्या व्हॅल्यूज काय असतील, एक्सच्या किमती एक्सच्या व्हॅल्यूज असतील +3 आणि +2. जे फॅक्टरचे चिन्ह असतात त्याच्या विरुद्ध कोणाचे चिन्ह असतात, व्हॅल्यूचे चिन्ह असतात. पहा व्हिडिओच्या सुरुवातीला मी काय केलेले, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करून दिले, तुम्ही त्याच्या पहा. जे फॅक्टरचे चिन्ह आलेले आहेत त्याच्या विरुद्ध कशाचे चिन्ह आलेले आहेत, व्हॅल्यूजचे चिन्ह आलेले आहेत. म्हणजे ह्या आल्यात एक्सच्या व्हॅल्यू. या दोन कशाच्या व्हॅल्यू झाल्यात रे बाळांनो म्हणायला नाही सर लोक आहेत तुम्ही. या दोन कशाच्या व्हॅल्यू झाल्यात, एक्सच्या व्हॅल्यू झाल्यात 3 आणि 2 ह्या एक्सच्या व्हॅल्यू झाल्यात. आता वायच्या व्हॅल्यूज. या वाय वर्गाचा काही सहगुणक नाही म्हणजे काय आहे, या 1 आणि 2चा गुणाकार डायरेक्ट करून टाकतो ना. 1 आणि 2चा गुणाकार काय झाला 2. या 2चे असे 2 अवयव ज्याची बेरीज -3 झाली पाहिजे. म्हणजे काय -2 आणि -1. -2 आणि -1चा गुणाकार काय होईल पहा ना, रफमध्ये दाखवतो. -2 -1चा गुणाकार 2 आणि त्याची बेरीज -2 -1ची बेरीज काय होईल, -3 झाली का नाही बेरीज. ही बेरीज झाली पाहिजे, हा गुणाकार झाला पाहिजे. अशा दोन संख्या काय आहेत, या आहेत. तर मग आपले फॅक्टर्स काय आलेत रे, आपले फॅक्टर्स आलेत. आपले फॅक्टर्स आलेले आहेत. काय आलेले फॅक्टर्स, -2 आणि -1. जे फॅक्टर येत असतात त्याच्या उलट म्हणजे त्याच्या अपोजिट त्याच्या विरुद्ध चिन्ह कोणाचं असतं, व्हॅल्यूजचं असतं. मग वायच्या व्हॅल्यूज या त्या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत, या वायच्या व्हॅल्यूज आहेत. मग वायच्या व्हॅल्यूज काय आल्या, वायच्या व्हॅल्यूज आल्या +2 आणि +1. आता याच्यामध्ये कंपॅरिझन करताना तुमचा गोंधळ उडू नये म्हणून मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो कंपॅरिझन करण्याची. ओके, तुम्ही जितका सराव करताल या एक्झाम्पलचा तितकी तुमची स्पीड वाढणार आहे. ओके, मग तुम्ही जर ज्यावेळेस उत्तर काढू लागलं तर ह्या भलत्या गोष्टी कशाला लिहायचे, तुम्हाला एवढेच आकडेच लिहा ना मग त्यावेळेस तुमचा वेळ वाचवण्यासाठी. चला एक्स आणि वायमध्ये कंपॅरिझन काय होईल, एक्स आणि वायमध्ये इथं एक्सच्या किमती लिहिलो आणि इथं वायच्या किमती लिहिलो. आता थोडं बारकाईने पहा. काय आलेले आहेत एक्सच्या किमती, इथं या आवडीत उभ्या आवडीत एक्सच्या किमती आलेल्या 3 आणि 2 आलेले आहेत आणि वायच्या किमती काय आलेल्या आहेत 2 आणि 1 आलेले आहेत. यांच्यामध्ये तुलना करा, कसं करताल पहा बारकाईने. आधी हा एक्स आणि हा वाय यांच्यामधलं रिलेशन काय पहा. हा एक्स मोठा आहे आधी सुरुवातीला, हा एक्स मोठा आहे कोणापेक्षा, वायपेक्षा. आता हा एक्स आणि हा वाय याची तुलना करा. इथं पण कसं आहे, एक्स मोठा आहे कोणापेक्षा, वायपेक्षा. झालं संपलं यांची तुलना. आता याची या एक्सची संपली का, आता या एक्सची. हा एक्स एवढा आहे, वाय एवढा. इथं काय एक्स आणि वाय एवढे आहेत ना एकमेका एवढे, एक्स एवढा आहे वाय. आणि इथं काय एक्स मोठा आहे वायपेक्षा. इथं कसं आहे एक्स मोठा आहे वायपेक्षा. म्हणजे काय आलं, मोठा मोठा एवढा मोठा. काय आलं, मोठा मोठा एवढा आणि मोठा. तर मोठा आणि याला एकत्रितरित्या काय केलं मग, या रिलेशनला गोळाबेरीज केली. याचं ओव्हरऑल काय व्हायला, या सगळ्याचं ओव्हरऑल व्हायला की एक्स मोठा आहे वाय, एक्स मोठा आहे वायपेक्षा किंवा त्याच्या एवढा आहे. ओके, मोठा आहे किंवा त्याच्या एवढा आहे. राईट, मग कोणता ऑप्शन, मोठा किंवा एवढा, हे सी ऑप्शनमध्ये मोठा किंवा एवढा. अशा प्रकारे काय करसाल तुम्ही डिटरमाइन करताल. चला आता या इकडे या, याला सॉल्व करूया. या ठिकाणी वर्गपदाचा गुणक किती आहे, 1 आहे. या 1चा आणि 12चा गुणाकार काय झाला, 1चा आणि 12चा गुणाकार झाला 12. आता या 12चे असे 2 अवयव ज्याची बेरीज 7 झाली पाहिजे. असे कोणते आहेत या 12चे अवयव, 4 आणि 3. म्हणजे फॅक्टर्स काय भेटले आपल्याला, फॅक्टर्स भेटले 4 आणि 3. जे फॅक्टर्स भेटतात त्याच्या विरुद्ध काय असतात, व्हॅल्यूज असतात. फॅक्टर्स भेटले +4 +3 तर व्हॅल्यूज काय असतील वायचे, -4 -3. कळालं, जे फॅक्टर भेटतात त्याच्या विरुद्ध काय असतात, व्हॅल्यूज असतात. या ठिकाणी आता या इथं काही सहगुणक नाही म्हणजे 1 आणि 18चा गुणाकार काय झाला 18. 1 आणि 18चा गुणाकार झाला 18. 18चे असे 2 अवयव ज्याची बेरीज काय झाली पाहिजे, 9 झाली पाहिजे. तर 18 अशा 2 संख्या आहे ज्याचा गुणाकार 18 झाला पाहिजे, बेरीज 9 झाली पाहिजे. मग काय 6 आणि 3 पहा ना, 6 त्रिक 18 आणि 6 आणि 3ची बेरीज 9. तर तुम्हाला फॅक्टर्स काय भेटले, फॅक्टर्स भेटले 6 आणि 3. फॅक्टर काय भेटले 6 आणि 3. जे फॅक्टर असतात त्याच्या विरुद्ध कोणाचं चिन्ह असतं, व्हॅल्यूजचं. त्याच्या विरुद्ध कोणाचं चिन्ह असतं, व्हॅल्यूजचं. मग व्हॅल्यूज काय भेटल्या, फॅक्टर आहे +6 +3 तर व्हॅल्यूज असतील -6 आणि -3. आता आपण पहा बेसिक ज्यावेळेस आपण पहिली दुसरीला तिसरीला चौथीला कुठं होतं मला माहीत नाही, पण आपण संख्या रेषा नावाचा एक प्रकार पाहिला. मधोमध 0 असतो आणि संख्या रेषेच्या डावीकडे काय असतात, डावीकडे ऋण संख्या असतात आणि उजवीकडे काय असतात, उजवीकडे धनसंख्या असतात. संख्या रेषेचा काय उपयोग व्हायला, उजवीकडे असतात धनसंख्या. तर प्रत्येक उजवीकडची संख्या ही तिच्या डावीकडच्या संख्येपेक्षा मोठी असते. म्हणजे -3 पेक्षा -2 मोठे असतात. कळलं का, मी काय म्हणलो, जी ऋण संख्या दिसायला लहान असते ती ॲक्च्युली मोठी असते. -4 पेक्षा कोण मोठे आहेत, -4 पेक्षा -3 मोठे आहेत आणि -3 पेक्षा -2 मोठे आहेत, -2 पेक्षा
-1 मोठा आहे. जर मी असं लिहिलं -100 आणि -1 तर याच्यातलं मोठं कोणतं आहे? -100पेक्षा -1 मोठी आहे. म्हणजे जी ऋण संख्या दिसायला मोठी असते का, जी ऋण संख्या मोठी असते ॲक्च्युली ती लहान असते. म्हणजे -100 हे लहान आहेत कोणापेक्षा? -1. म्हणजे डावीकडे जसं जसं जाऊ शकतं -4 पेक्षा -5 लहान आहे आणि -5 पेक्षाही -10 लहान आहे, -10 पेक्षाही -15 लहान आहे. जी ऋण संख्या दिसायला मोठी असते ती ॲक्च्युली काय असते? लहान असते. म्हणजे इथं काय असणार आहे? लहान मोठेपणा कसं ठरवतात? तिकडच्या सारखं. या ठिकाणी x लिहिलो, या ठिकाणी y लिहिलो. काय करा आता? x किमती लिहा. हे x व्हॅल्यूज आहेत ना, हे x वाला समीकरण सोडवलं तर हे x व्हॅल्यू देईल. x व्हॅल्यूज काय आहेत? -4 आणि -3 आणि y व्हॅल्यूज काय आहेत? -6 आणि -3. इथं थोडं काळजीपूर्वक करा, कारण ऋण संख्या जी मोठी असते का दिसायला ती ॲक्च्युली लहान असते. मग इथं आपला घोळ होऊ शकतो. इथं काळजीपूर्वक चला ही तुलना करा आधी. ही दिसायला लहान आहे आणि ही दिसायला मोठी आहे. तर ऋणामध्ये काय असतं? दिसायला लहान वाली मोठी असते. म्हणजे इथे x मोठा आहे, म्हणजे ही किंमत मोठी आहे. याची तुलना केली या दोघांची. म्हणजे इथे x कसा आहे? मोठा आहे कोणापेक्षा? y पेक्षा. आता याची आणि याची तुलना करा. आता इथं ही दिसायला मोठी आहे हिच्यापेक्षा, दिसायला मोठी आहे म्हणजे ती लहान असणार कोणापेक्षा? -4 लहान असणार -3 पेक्षा. म्हणजे इथे x हा काय आहे? लहान आहे y पेक्षा. जर एका ठिकाणी मोठं आणि एका ठिकाणी लहान आलं, एका ठिकाणी मोठं आणि एका ठिकाणी लहान आलं, तर कोणत्या पर्यायाची निवड करायची? C and D या पर्यायाची निवड करायची. कॅन नॉट बी डिटरमाइन, ठरवता येत नाही. एकदा लहान आणि एकदा मोठं यायला लागलं तर सांगता येत नाही ना, उलट व्हायला ना, एकदा लहान यायला आणि एकदा मोठं यायला. तर मग अशा केसमध्ये काय कोणता ऑप्शन निवडायचं? ऑप्शन E, कॅन नॉट बी डिटरमाइंड. इथं फुल फॉर्म लिहिला आहे त्याचा, C and Dचा फुल फॉर्म, कॅन नॉट बी डिटरमाइंड. अशा प्रकारे आपल्याला पुढे जायची काही गरजच पडेल नाही. एकदा मोठा आला नाही काय, x एकदा काय आला? x एकदा मोठा आला y पेक्षा आणि एकदा x कसा आला? लहान आला y पेक्षा. एकदा मोठा आणि एकदा लहान आलं की कॅन नॉट बी डिटरमाइंड. पुढे जाण्याची आवश्यकताच नाही. चला पुढचे 2 एक्झाम्पल पाहूया. पुढचे 2 उदाहरणं, पुढचे नेक्स्ट 2 उदाहरणं काय? बोर्डावर ऑप्शन तेच असणार आहे, फक्त एक्झाम्पल बदलणार आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन बदलणार. हे एक उदाहरण आणि हे एक उदाहरण इकडं. याप्रमाणे एक्झाम्पल येणार आहे. हे आपलं तिसरं आणि चौथं एक्झाम्पल आहे. तिसरं आणि चौथं एक्झाम्पल पहा. आता काय करणार आहोत आपण या 45चे असे 2 अवयव, या 45चे असे 2 फॅक्टर, असे 2 अवयव, असे 2 फॅक्टर ज्याची बेरीज काय झाली पाहिजे? -14 झाली पाहिजे. तर असे 2 अवयव काय? -9 आणि 9 5 45 -5. पहा ना, 9 5 45 मायनसचा गुणाकार +45 आणि -9 -5ची बेरीज काय होणार आहे? -14. फॅक्टर्स काय आले आपले फॅक्टर्स आलेले आहेत. फॅक्टर आलेले तर -9 आणि -5. जे फॅक्टर येतात त्याच्या अपोजिट काय असतात? त्याच्या अपोजिट व्हॅल्यूज असतात. मग एक्सच्या व्हॅल्यूज, कारण हे समीकरणाचं अक्षर x आहे, तर एक्सच्या व्हॅल्यूज काय आलेले? एक्सच्या व्हॅल्यूज आलेले आहेत +9 आणि +5 हे आलेत व्हॅल्यूज. जे फॅक्टर असतात त्याच्या अपोजिट व्हॅल्यूज असतात. या ठिकाणी पहा 72 गुणाकार झाला पाहिजे आणि बेरीज काय झाली पाहिजे? बेरीज 18 झाली पाहिजे. 12 सक 72, 12 6 18. मग इथं काय व्हायलेत? -12 आणि -6. यांचा पहा ना, 12 सक 72 गुणाकार व्हायला आणि मायनसचा गुणाकार प्लस आणि मायनसची बेरीज मायनस. तर फॅक्टर काय आलेले इथं फॅक्टर्स आलेले आहेत. इथं फॅक्टर्स आलेले आहेत -12 आणि -6. जे फॅक्टर येतात त्याच्या अपोजिट काय असतात? त्याच्या अपोजिट व्हॅल्यूज असतात. तर व्हॅल्यूज काय येणार? +12 आणि +6. बरोबर आहे. आता याची कंपॅरिझन करताना मी सांगितलेली तुम्हाला सोपी पद्धत. असं तुम्ही इथं कम्पेअर करायला लागले तर गोंधळून जाताल. म्हणून काय करा, असं कॉलम करा. एक्सच्या किमतीचा एक कॉलम करा आणि वायच्या किमतीचा एक कॉलम करा. एक्सच्या किमतीला काय आलेले आहेत? 9 आणि 5. वायच्या किमती आलेल्या आहेत. हे वायचं समीकरण आहे, म्हणजे ह्या वायच्या किमती आहेत ना. वायच्या किमती आलेल्या आहेत 12 आणि 6. कंपॅरिझन करा आता आधी. हा पहिला x कसा आहे? हा x या वायपेक्षा लहान आहे म्हणजे उघडं तोंड वाय कर. हा x लहान आहे वायपेक्षा, राईट. आणि हा x मोठा आहे. आता हा x मोठा आहे या वायपेक्षा, म्हणजे x मोठा आहे वायपेक्षा. एका ठिकाणी लहान आणि एका ठिकाणी मोठा आला तर तुमचं काय असतं? C and D, कॅन नॉट बी डिटरमाइंड. म्हणजे याचा आन्सर काय आहे? या ठिकाणी आन्सर आहे कॅन नॉट बी डिटरमाइंड, C and D. ओके, चला आता याला सॉल्व करूया. याला सॉल्व करूया आता. गुणाकार काय झाला पाहिजे? 10. अशा 2 संख्या ज्यांचा गुणाकार 10 झाले पाहिजे, बेरीज 7 झाली पाहिजे. तर अशा 2 संख्या काय? -5 आणि -2. पहा ना, 5 2 10 गुणाकार 10 आणि बेरीज काय होईल? -7 -5 -7. तर या ठिकाणी फॅक्टर्स काय म्हणतात? या ठिकाणी फॅक्टर्स आहेत -5 आणि -2. जे फॅक्टर असतात त्याच्या विरुद्ध चिन्ह कोणाचं असतं? व्हॅल्यूजचं असतं. तर मग व्हॅल्यूजचं चिन्ह काय? व्हॅल्यूज आहेत +5 आणि +2.
2 राईट. हे आल्या एक्सच्या व्हॅल्यू या एक्झाम्पलमध्ये. आता या एक्झाम्पल करूया. 48 गुणाकार झाला पाहिजे अशा दोन संख्या, म्हणजे 48चे अवयव अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 48 झाला पाहिजे आणि बेरीज 14 झाली पाहिजे. -8 -6 पहा ना, -8 -6 -8 -6ची बेरीज काय होते? -8 -6ची बेरीज होते -14 आणि 8 सक 48 -चा गुणाकार प्लस. मग आपले फॅक्टर्स काय आलेले आहेत? आपले फॅक्टर्स आलेले आहेत -8 -6. तर मग आपल्या व्हॅल्यूज काय असतील? तर मग आपल्या व्हॅल्यूज असतील +8 +6. जे फॅक्टर असतात त्याच्या ऑपोजिट व्हॅल्यूज असतात. तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून काय करा, इथं कम्पेअर करायला लागला तर तुम्ही गोंधळून जाताल. ह्या एक्सच्या किमती आहेत आणि ह्या वायच्या किमती आहेत. तर एक्सच्या किमतीचा एक कॉलम करा वायच्या. एक्सच्या किमती काय आहेत? 5 आणि 2 आणि वायच्या किमती काय आहेत? 8 आणि 6. आता तुलना करा. हा एक्स कसा आहे? हा एक्स या वायपेक्षा लहान आहे, म्हणजे एक्स लहान आहे वायपेक्षा. हा एक्स कसा आहे? लहान आहे वायपेक्षा. इथं पण हे 5 6 ही तुलना करा. आता इथं पण एक्स कसा आहे? लहान आहे वायपेक्षा. आता इकडची तुलना हे झालं या दोघांचं याचं. इथं हा पण एक्स कसा आहे? लहान आहे वायपेक्षा. या वायपेक्षा हा एक्स लहान आहे. एक्स लहान आहे वायपेक्षा. म्हणजे ओव्हरऑल काय आलं? चारी ठिकाणी या चारी किमतीच्या बाबतीत एक्स लहान आहे वायपेक्षा. म्हणजे कोणतं रिलेशन होईल? एक्स लहान आहे वायपेक्षा. म्हणजे आधीची ठीक आहे जुनी. तर हे बी ऑप्शन याचा आन्सर होईल, एक्स लहान आहे वायपेक्षा. चला आणखीन 2 एक्झाम्पल. काय? x² - 9x + 18 = 0. हे इक्वेशन दिसेल. जरा सॉल्वच करू ना डायरेक्ट. बोलण्यात वेळ घालण्याचा. चला सॉल्व करू आता डायरेक्ट. फॅक्टर्स डायरेक्ट वेळ आता शॉर्टकट मारायला. फॅक्टर्स गुणाकार 18 झाला पाहिजे, बेरीज 9 झाली पाहिजे. अशा दोन संख्या कोणत्या आहेत? -6 आणि -3. पहा ना, -6 -3 -9 आणि 6 त्रिक 18 -चा गुणाकार प्लस. जे फॅक्टर असतात त्याचे उलट काय असतात? व्हॅल्यूज असतात. मग इथं व्हॅल्यूज काय आहे? +6 आणि +3 काय असतील? व्हॅल्यूज असतील. फॅक्टर्स काय असतील इथं फॅक्टर्स काय असतील? फॅक्टर्स असतील गुणाकार 8 झाला पाहिजे, बेरीज 6 झाली पाहिजे. अशा दोन संख्या काय? -4 आणि -2. पहा ना, -4 -2 -6 आणि 4 2 +8. तर व्हॅल्यूज काय असतात फॅक्टरच्या उलट? तर मग इथं व्हॅल्यूज काय? व्हॅल्यूज आहेत +4 आणि +2. आता कम्पेअर कसं करतात? कम्पेअर करण्याचं टेक्निक काय सांगितलं मी? एक्सचा कॉलम तयार करा वायच्या किमतीचा. एक्सच्या किमती कोणत्या कोणत्या? ह्या दोन एक्सच्या किमती आहेत राईट ना. एक्सवाला समीकरण सोडलेलं एक्सच्या किमती 6 आणि 3. वायवाला समीकरण सोडलेलं वायच्या किमती 4 आणि 2. आता कम्पेअर करा. हा एक्स पण कसा आहे? एक्स लहान आहे वायपेक्षा इथं. ओके. आता हा आणि हा पहा. इथं एक्स कसा आहे? एक्स मोठा आहे वायपेक्षा. इथला हा एक्स लहान आहे वायपेक्षा आणि हे एक्स इथं काय आला? हा एक्स मोठा आहे वायपेक्षा. मग एका ठिकाणी लहान आणि एका ठिकाणी मोठा आला तर काय उत्तर असतं? रिलेशन कॅन नॉट बी डिटरमाइंड. याचं आन्सर काय असतं? कॅन नॉट बी डिटरमाइंड. रिलेशन कॅन नॉट बी डिटरमाइंड हे त्याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. चला पुढचं एक्झाम्पल. या एक्झाम्पलला पहा. गुणाकार 4 झाला पाहिजे, बेरीज 5 झाले पाहिजे. अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार काय झाला पाहिजे? तर मग काय असणार? -4 आणि -1. पहा 4 1 4 गुणाकार व्हायला आणि बेरीजच्या -4 आणि -1ची बेरीज व्हायली -5. तर मग व्हॅल्यूज काय येतील? जे फॅक्टर आले त्याच्या ऑपोजिट व्हॅल्यू +4 आणि +1 त्याच्या व्हॅल्यूज होतील राईट. गुणाकार 16 झाला पाहिजे, बेरीज 10 झाली पाहिजे. अशा संख्या ज्यांचा गुणाकार 16 होतो, बेरीज 10 होते. अशा संख्या काय नाही? गुणाकार 16 आणि बेरीज 10 होते. 8 2 16 -8 आणि -2. पहा ना, -8 -2 -10 आणि 8 2 +16. जे फॅक्टर असतात त्याच्या ऑपोजिट काय असतात? त्याच्या विरुद्ध व्हॅल्यूज असतात. मग इथं व्हॅल्यूज काय? +8 आणि +2 व्हॅल्यूज आहे. आता कम्पेअर करण्यासाठी मी काय म्हणलो? असे एक्सच्या किमतीचा कॉलम तयार करा, वायच्या किमतीचा कॉलम तयार करा. कोणत्या कोणत्या एक्सच्या किमती? ह्या एक्सच्या किमती ना, एक्सवाला समीकरण सोडून एक्सच्या किमती. एक्सच्या किमती आहेत 4 आणि 1. वायच्या किमती काय आहेत? 8 आणि 2 या एक्सच्या किमती आहेत. एक्स कसा आहे? एक्स कसा आहे? लहान आहे वायपेक्षा. हे काय? एक्स इज लेस दॅन वाय. इथं कसं आहे? एक्स हे तुलना एक्स लहान आहे वायपेक्षा. आणि इथं कसं आहे? एक्स मोठा आहे वायपेक्षा. एका ठिकाणी लहान आणि एका ठिकाणी मोठा आला. पुन्हा एका ठिकाणी लहान आणि एका ठिकाणी मोठा आला तर 5 पर्याय C and D कॅन नॉट बी डिटरमाइंड. रिलेशन कॅन नॉट बी डिटरमाइंड. पुढचे नेक्स्ट 2 एक्झाम्पल. याच्यामध्ये थोडंसं चेंजेस केलं, लेवल थोडा चेंज केला एक्झाम्पलचा. आतापर्यंत ज्यावेळेस आपण उदाहरणं सोडू लागलो त्यावेळेस इथं काहीच नव्हतं ना. इथं काहीच नव्हतं म्हणजे अशी नुसतं एक्स वर्ग होतं इथं. म्हणून आपण डायरेक्ट त्यावेळेस काय करू लागलो? याचे अवयव असे पडू लागले की ही बेरीज झाली पाहिजे राईट ना. पण आता इथं काहीतरी आलेलं आहे. ज्यावेळेस इथं काहीतरी येईल संख्या त्यावेळेस इथली संख्या आणि इथली संख्या यांचा तुम्हाला काय करायचं आहे? गुणाकार करायचा राईट. काय करायचं तिथं? त्यावेळेस तुम्हाला गुणाकार करायचा. काय झालं? डायरेक्ट करू का? 5 आणि -15चा गुणाकार झाला -75. काय झालं त्यांचा गुणाकार? 5 आणि -15चा गुणाकार -75. पहा ना, 15 × 75 आणि धन ऋण -75. आता -75चे असे दोन अवयव ज्यांचा गुणाकार -75 झाला पाहिजे
आणि बेरीज -22 झाली पाहिजे. गुणाकार -75 झाला पाहिजे आणि बेरीज काय झाली -22 झाली पाहिजे. तर मग पहा 25 आणि 3, 25 त्रिक 75, मायनसचं चिन्ह कोणाला द्यावं लागेल? 25ला द्यावं लागेल, कारण 3 मधून 25 गेल्यावर काय राहतात? 3 मधून 25 गेल्यावर -22 राहतात. कळलं नाही? म्हणून त्याच्यामुळे आपले फॅक्टर्स काय भेटले आपल्याला या ठिकाणी फॅक्टर्स भेटले -25 आणि 3 हे फॅक्टर भेटले. जे फॅक्टर असतात त्याच्या विरुद्ध काय असतात? व्हॅल्यूज असतात. मग आपल्याला व्हॅल्यूज काय आल्या बाळांनो? आपल्या व्हॅल्यूज आला +25 आणि -3 ह्या आपल्या काय आलेल्या आहेत? व्हॅल्यूज आलेल्या आहेत +25 आणि मग हे आपलं आन्सर आहे का? नाही, हे आपलं फायनल आन्सर नाही आहे. खूप जणांना वाटेल की हे आपलं फायनल आन्सर. ज्यावेळेस इथं काहीतरी येईल, एक शिवाय काहीतरी येईल का त्यावेळेस त्यानं याला काय करायचं? भागायचं. म्हणजे इथं पण 5 भागायचं आणि इथं पण 5 भागायचं. मग ह्या इथल्या संख्येनं भागलं म्हणजे तुम्ही म्हणता आधी तर नाही भागितलं, कारण आधी इथं 1 होतं ना, कारण 1 भागल्यावर काही फरक पडत नाही म्हणून आपण भागलं नाही. आता 5 भागल्यावर काय होईल? 5 ह्या ठिकाणी भागल्यावर कितीचा भाग बसेल? 5 5 25. म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यूज आपल्याला आलेल्या आहेत ह्या 5 5 5 25 आणि ही काय? -3/5. याला पॉईंटमध्ये टाकू. -3 काय होतात? 0.5 30 -0.6. याला पॉईंटमध्ये नाही ना, -0.6 5 30. राईट? म्हणजे एक व्हॅल्यू आलेली 5 आणि एक आलेली -0.6. आता ह्याला सॉल्व करू. इथं पण पहा, आतापर्यंत y वर्गाला पण काहीच नव्हतं इथं, त्यावेळेस आपण डायरेक्ट याचे अवयव पाडू लागलो. पण आता इथं काहीतरी आहे म्हणून याचा आणि याचा गुणाकार करायचा. +3 आणि -10चा गुणाकार काय झाला? -30 +3 हे काय? 10 त्रिक 30 -30. -30चे असे दोन अवयव ज्याची बेरीज -1 झाली पाहिजे. तर मग काय करावं लागेल? 6 आणि 5 मायनसचे चिन्ह 6ला लावावं लागेल. का? कारण 5 - 6 किती होतात? 5 - 6 -1 आणि 5 आणि -6चा गुणाकार काय व्हायला? -30. मग आपल्याला फॅक्टर्स भेटले. फॅक्टर्स काय आहेत आपले फॅक्टर्स आहेत काय आहेत बाळांनो? आपले फॅक्टर्स -6 आणि 5 हे आपले फॅक्टर्स आहेत. आपले जे फॅक्टर्स असतात त्याच्या अपोजिट व्हॅल्यूज असतात. मग आपल्या व्हॅल्यूज काय आहेत? आपल्या व्हॅल्यूज आहेत +6 आणि -5. बरोबर आहे. पण हे आपल्या किमती नाहीत, कारण मी काय बोललो, इथं ज्यावेळेस काहीतरी येईल, इथं जे काही येईल त्यानं काय करायचं? ओके, काहीतरी असलं की त्यानं मग भागायचं. एक बी असलं तर 1 भागा ना, काय फरक पडत नाही. हां, मग इथं भागायचं 3 आणि इथे भागलं 3. राईट? मग इथं 3 भागल्यावर काय आलं? 3 दुनी 6 3 दुनी 6 आणि इथं 5/3 -5/3 म्हणल्यावर काय होईल? ते होईल -1.66. 1 पॉईंट काय होईल? 66. बरं, पॉईंटमध्ये घालून पहा. हे आलेले आहेत व्हॅल्यूज. आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज कम्पेअर कसं करायचं मी तुम्हाला आता सांगितलं. असं कॉलम करा, एक्सच्या व्हॅल्यूजचा कॉलम करा, वायच्या व्हॅल्यूजचा कॉलम करा. एक्सच्या व्हॅल्यूज काय आलेले आहेत? 5 आणि -0.6. बरोबर आहे. आणि वायच्या व्हॅल्यूज काय आले आहेत? 2 आणि -1.6. चला आधी याचं आणि याचं कम्पॅरिझन. हा एक्स कसा आहे? मोठा आहे. एक्स मोठा आहे. याचं एक्स मोठा आहे कोणापेक्षा? वायपेक्षा. याचं कम्पॅरिझन. इथं पण कोणती धनसंख्या ऋण संख्येपेक्षा मोठी असते. मग 5 मोठे आहे 1.6 पेक्षा. मग 5 पण मोठे आहे 1.6 पेक्षा. आता याचं कम्पॅरिझन संपलं. या एक्सचं या दोन्ही वायसोबत. आता या एक्सचं या दोन्ही वायसोबत कम्पॅरिझन. मायनस कोणती ऋणसंख्या लहान असते? कोणती ऋणसंख्या धनसंख्येपेक्षा लहान असते. म्हणून -0.6 कोणापेक्षा लहान आहे? म्हणजे एक्स लहान आहे. इथं कसं आहे? एक्स लहान आहे वायपेक्षा. मी काय म्हणलो, काही ठिकाणी लहान आणि काही ठिकाणी मोठं आलं तर त्याचं उत्तर असतं कॅन नॉट बी डिटरमाइंड. तर मग याचा आन्सर काय होईल? याचा आन्सर हे होईल रिलेशन कॅन नॉट बी डिटरमाइंड. ऑप्शन ई त्याचं काय असेल? आन्सर असेल. काही ठिकाणी मोठं काही ठिकाणी लहान झालं. चला याला सॉल्व करूया. आता याला सॉल्व करू. काय 35 संख्या काय? 35 नाही. बरोबर 35, कारण इथं काहीच नाही ना. तुम्ही म्हणता इथं 1 असला काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 नाही याला गुणलं काय होईल? 1 गुणिले 35 35 1 35 त्याच्याप्रमाणे गेलं तर 35च व्हायला तरी पण. तुम्ही म्हणले सर आता याचा आणि याचा गुणाकार केला तरी 35च व्हायला. ज्यावेळेस इथं काहीच येणार नाही त्यावेळेस डायरेक्ट याच्या म्हणजे इथं ज्यावेळेस काहीतरी येईल त्यावेळेस याचा आणि याचा काय करायचं? गुणाकार करायचं. तर मग काय? गुणाकार 35 झाला पाहिजे आणि बेरीज -12 झाली पाहिजे. तर असे कोणते फॅक्टर आहेत? -7 आणि -5. पहा ना, -7 -5 -12 आणि गुणाकार काय व्हायला? 35 व्हायला ना, ऋणाचा गुणाकार. मग आपले फॅक्टर्स काय आलेले आहेत? आपले फॅक्टर्स आहेत -7 -5. जे फॅक्टर येतात त्याच्या ऑपोजिट काय असतात? व्हॅल्यूज असतात. मग आपल्या व्हॅल्यूज काय आलेले आहेत? आपल्या व्हॅल्यूज आलेले आहेत 7 आणि 5 ह्या व्हॅल्यूज आलेले आहेत. इथं काय तुम्ही म्हणता इथल्या संख्येनं आता तिकडं भागितलं होतं, पण 1 भागलं तरी काही फरक पडतं का? नाही, म्हणजे तेच राहणार. या ठिकाणी आता या ठिकाणी काहीतरी आलं तर त्यावेळेस या संख्येचा आणि या संख्येचा गुणाकार करतो ना आपण. तिथं काही नसलं बी तर तिथे 1 असतं, मग 1 बी गुणलं तरी काही फरक पडत नाही ना. 3 8 काय झाले? 24. 24चे असे दोन
फॅक्टर ज्याची बेरीज काय झाली पाहिजे -14 झाली पाहिजे. तर फॅक्टर काय आहेत -12 आणि -2. दुसरे फॅक्टर नाही आहेत -12 आणि -2. पहा ना -12 आणि -2 12 दुनी मायनसचा गुणाकार +24 आणि -12 आणि -2ची बेरीज -14 झाली पाहिजे. तुम्ही दुसरे अवयव घेतले तर ते चुकीचे ठरणार आहेत. तर मग काय आले आपले फॅक्टर्स आलेत. फॅक्टर्स काय आलेत आपले फॅक्टर्स आलेत -12 आणि -2. जे फॅक्टर येतात त्याच्या अपोजिट काय असतात आपल्या व्हॅल्यूज असतात. त्याच्या अपोजिट आपल्या व्हॅल्यूज असतात. व्हॅल्यू आल्या +12 आणि +2 आपल्या व्हॅल्यू झाल्यात. पण हे आपल्या ॲक्च्युअल व्हॅल्यू नाहीत. ज्यावेळेस इथं काहीतरी येईल एकपेक्षा मोठा सहगुणक येईल वर्गपदाचा, इथं वर्गपद म्हणलो ना आपण, तर त्यानं इथं काय करायचं भागायचं, म्हणजे त्यानं इथं भागायचं. हां यानं याला भागितलं 3 चौक 12 म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यूज काय आले. ॲक्च्युअल व्हॅल्यू आली इथली ॲक्च्युअल व्हॅल्यू आली 4 आणि 2/3 म्हणल्यावर काय होतात 2/3 म्हणल्यावर होतात 0.6 किंवा 0.66 म्हणा, काय फरक पडेल त्याला. आता कम्पेअर करा म्हणलो मी त्याचं. हां एक्सच्या किमतीचा कॉलम पाडा, वायच्या किमतीचा कॉलम पाडा. एक्सच्या किमती काय आहेत 7 आणि 5, वायच्या किमती काय आहेत 4 आणि 0.66. ते साध्या नजरेने सांगले दोन्ही एक्स मोठे आहेत या दोन्ही वायपेक्षा. काय याची तुलना करा. इथं काय एक्स मोठा आहे कोणापेक्षा वायपेक्षा, याची तुलना. इथं पण एक्स कसा आहे मोठा आहे वायपेक्षा. झालं या दोघांचं. आता इथं पण एक्स कसा आहे मोठा आहे वायपेक्षा. इथं पण कसं आहे एक्स मोठा आहे वायपेक्षा. म्हणजे ओव्हरऑल काय एक्स मोठा आहे वायपेक्षा. म्हणजे ऑप्शन कोणतं एक्स मोठा आहे वायपेक्षा. ऑप्शन ए याचा आन्सर आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण 8 ते 10 एक्झाम्पल पाहिलेले, बेसिक प्लस 8 ते 10 एक्झाम्पल. आता पुढच्या एक पार्ट 2 व्हिडिओ बनवणार मी क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. त्याच्यामध्ये आपण थोडे डिफिकल्टी लेवलचे एक्झाम्पल घेऊ, आपला लेवल वाढवूया त्याच्यामध्ये. तुम्ही हे पण पाहिलं बारकाईनं स्टडी केली तरी तुमची कॉन्सेप्ट काय होऊन जाते क्लिअर होऊन जाते. त्या टेट किंवा IBPSमध्ये या प्रकारे आपल्याला एक्झाम्पल येणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनवर. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. त्यामुळे मला जेणेकरून पुढचे आणखीन तुमच्या टेटवर व्हिडिओ बनवण्यास, रिजनिंग आणि मॅथवर व्हिडिओ बनवण्यास काय मिळेल प्रेरणा मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.